महाराष्ट्र के मुख्यमंत्री द्वारा घोषित 100 दिवसीय 7 सूत्री कार्य योजना के अंतर्गत उल्लासनगर 3 स्थित टाउन हॉल में शुक्रवार शाम युवा संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में अतिरिक्त पुलिस आयुक्त संजय जाधव, पुलिस उपायुक्त सचिन गोरे, सहायक पुलिस आयुक्त अमोल कोली, शैलेश काले और वरिष्ठ पुलिस अधिकारी उपस्थित थे। इस बैठक का उद्देश्य पुलिस मित्रों और स्कूल प्रधानाचार्यों को एक साथ लाकर भारतीय न्यायिक संहिता और जुलाई 2024 में लागू हुए नए कानूनों के बारे में जागरूकता पैदा करना था। पुलिस मित्रों के माध्यम से स्कूलों में छात्रों और उनके अभिभावकों को इन कानूनों के बारे में जानकारी देने पर जोर दिया गया। बैठक के दौरान अतिरिक्त पुलिस आयुक्त संजय जाधव ने महिलाओं एवं बच्चों के विरुद्ध अपराध एवं उनसे संबंधित कानूनों पर गहन मार्गदर्शन प्रदान किया। साइबर विशेषज्ञ धर्मेंद्र नलावड़े ने भी साइबर सुरक्षा के महत्व को समझाते हुए उपस्थित लोगों को जागरूक किया। इस कार्यक्रम में सैकड़ों महिलाएं और पुरुष शामिल हुए। इन संवादों और संगोष्ठियों के माध्यम से समाज में कानून के प्रति जागरूकता बढ़ाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाया गया। नमस्कार, आज आपण परिमंडळ 4 येथे माननीय पोलीस आयुक्त सर, सहआयुक्त सर आणि रिजन सरांच्या संकल्पनेतून आयोजित युवा संवाद कार्यक्रम 2025 या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न केलेला आहे। यामध्ये आपण सर्व परिमंडळातील मुख्याध्यापक तसेच पोलीस मित्र अशांना आपण बोलवलं होतं। त्यामध्ये आपण युवा संवाद कार्यक्रम अंतर्गत 4 प्रामुख्याने गोष्टी इथे करत आहोत। त्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि ज्येष्ठांच्या संघांमध्ये जाऊन आपण ते सायबर क्राईम, चाइल्ड प्रोटेक्शन, वुमन सेफ्टी आणि ड्रग डी एडिक्शन या 4 सदराखाली आपण सर्वांची जनजागृती करणार आहोत। पूर्ण वर्षभराचं शेड्यूल आपण इथे तयार केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही तिथे जाऊन लेक्चर देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातले एक्सपर्ट तिथे पाठवणार आहोत आणि शिवाय आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनला 2 युवा संवाद पोलीस अधिकारी यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे। त्यामध्ये एक पुरुष PSI आणि एक महिला PSI असे 2 अधिकारी त्यात नेमलेले आहेत। त्यांच्याकडे आम्ही प्रत्येक या 4 विषयाखाली आम्ही तयार केलेल्या स्लाइड्स दिलेल्या आहेत। त्या स्लाइड्स प्रेझेंटेशनच्या मार्फतीने पूर्ण या 4 जे महत्त्वाचे सोसायटीचे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात येणार आहे। मी आज झोन 4 या अंबरनाथ विभाग जो आहे पोलीस विभाग यामध्ये सर्व शाळांचे प्रिन्सिपल्सना आम्ही बोलवलेलं होतं। शाळा आणि कॉलेजेसचे प्रिन्सिपल्सना आणि चाइल्ड सिक्युरिटी, लहान मुलांची सिक्युरिटी, महिला सिक्युरिटी, त्याच्यानंतर सायबर क्राईम या विषयावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। कुठल्या गोष्टी जे आम्ही स्कूलचे ऑडिट केलेले आहेत त्या ऑडिटच्या संदर्भामध्ये त्यांची काय तयारी आहे ते पण बघितलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही हा युवा संवाद नावाचा जो आम्ही प्रोग्राम तयार केलेला आहे की ज्यामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आणि सोसायट्यांमध्ये जाऊन आम्ही महिला सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षता या संदर्भामध्ये काय काय आपल्याला करायला लागेल ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस मित्र आम्ही जाऊन लेक्चर्स देणार आहोत। त्याच्यामुळे जनजागरण चांगल्या पद्धतीने होईल। सायबर क्राईम आणि इंटरनेटची सिक्युरिटी या संदर्भामध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत। त्यातून हा युवा संवाद असा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याची संकल्पनाच ही आहे की आम्ही युवकांशी जास्तीत जास्त कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो आहे।